स्पोर्ट पुढे टीम प्रथम क्षेत्ररक्षण करते आणि गावदेवी गोट संघ आज सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वप्न आणि अभिलाषा मणी बाळगून एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी तर कमेंटर बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आमदार प्रशांत दादा ठाकूर चषकाचा पर्व आणि कमेंटर बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईन होतात प्रवीण अर्जुने सर. धन्यवाद योगेशजी सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला. योगेशजी मडवी अप्रतिम आवाज आणि त्याचबरोबर संदीपजी पाटील. खरं तर या संपूर्ण स्पर्धांची खूप मोठी जबाबदारी त्यांच्याही खांद्यांवरती आणि आमचे झहीरजी पटेल सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. तर वेलकम सर, आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. जाऊयात सामना क्रमांक 2 आजची रजनी चौथ्या रजनीत पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतो. पुन्हा एकदा तेच चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. खरं तर स्टॅट्स जर आपण पाहिले तर 7 आजच्या या रजनीमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळणार का? पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये, क्षेत्ररक्षकापासून दूर आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत, सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. तर याचबरोबर आमचे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि तलोजाचे एक डॅसिंग नेतृत्व, आदरणीय शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व पापाशेठ पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. चेहऱ्यावरती नेहमीच त्यांच्या नूर असतो, कधीही गर्व नाही आहे. एक संयमी स्वभाव आपण नेहमीच पापाशेठ यांचा पाहिलेला आहे. पापाशेठ, स्वागत आहे तुमचं ह्या व्यासपीठावरती. नक्कीच या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान पापाशेठ पटेलचे जवाहर शेठ पटेल असतील, ताहिर शेठ पटेल, या सगळ्यांचं चांगलं सहकार्य सपोर्ट आमचे जप्पार मुल्ला आहेत आणि सलीमभाई रहमानी, आपल्या सर्वांचं या व्यासपीठावरती स्वागत आहे. तर निश्चितच या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचं सातत्यानं या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं आणि हीच तर ओळख राहिली आहे, मेहमान नवाजी. खरं तर पाहुणचार कशा पद्धतीनं केला तो या संपूर्ण रजनीमध्ये आपण पाहिला. परंतु इथे पहा गोलंदाजाचा कमबॅक अगदी मधल्या एसटीच्या समोर सापडतोय. पॅडलाईन वरचा हा चेंडू होता, लाऊड अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये मधल्या एसटीच्या समोर सापडतात, लाईन पूर्णतः मिस केली. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन रोशन. जाईल लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4, येईल हा चौकार. थँक्यू. अप्रतिम. या ठिकाणी जे ॲडव्हर्टायझिंग बॅनरच्या समोर साईड स्क्रीनच्या इथे जे काही प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत त्यांना विनंती है, जो दर्शक हमारे एडवर्टाइजिंग बैनर के सामने है उनसे निवेदन है कि थोड़ा सा आपको साइड में हटना है. चलिए, जो छोटे बच्चे हैं वहाँ पर उन सभी से निवेदन है कि आपको एडवर्टाइजिंग बैनर से थोड़ा सा दूर रहना है.
तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. याही वेळेला हात खुले करण्याची संधी आहे. संधीचं सोनं करत असताना इनफिल्ड मध्ये कमालीची फलंदाजी. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर अंतिम 2 चेंडूवरती आलेल्या 2 चौकारानं पुन्हा एकदा पुनरागमन करताना पाहायला मिळालंय. खरं तर गावदेवी गोट म्हटलं तर आक्रमक फलंदाजी, सातत्यानं मोठमोठ्या धावसंख्या धावफलकावरती उभारणं, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती आक्रमक खेळाच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण करणं ही नेहमीच ओळख राहिली आहे. इथे नाणेफेक गमावली की जरूर गेली, परंतु मिळालेली संधी तब्बल 14 धावा धावफलकावरती आल्यात आणि याच धावगतीनं जर का धावा येत राहिल्या तर आजच्या रजनीमध्ये आणखीन एक विक्रमी धावसंख्या ही निश्चितच धावफलकावरती पाहायला मिळेल. व थोडंसं जी लाईट ऑन आहे. बिलकुल धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती आहे की खेळामध्ये अडथळा निर्माण होणार नाही अशी कोणत्याही प्रकारची कृत्य आपण करू नका. आणि खास करून जे आमचे ॲडव्हर्टायझिंग बॅनर्स आहेत त्या ॲडव्हर्टायझिंग बॅनर्सच्या समोर मात्र कोणी उभा राहू नका, जिथून खेळाडूंना मात्र खेळामध्ये त्रास निर्माण होईल. यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू मिळाला. आडव्या बॅटनं केलाय प्रहार. साईड स्क्रीनच्या वरून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. या इनिंग मधला आणखीन एक दमदार षटकार. पाहतोय पंचप्रमुख आणि त्यांच्या माध्यमातून मात्र हा षटकाराचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. आणि ज्या ज्या वेळेला चेंडू मैदानाच्या बाहेर जातो, एक फलंदाज म्हणून तुम्ही चेंडूची पडताळणी करणं गरजेचं असतं. एक चांगला निर्णय या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजानं घेतला. त्यानं चेंडूची पडताळणी केली, परंतु इथे पहा लेग स्टंपवरती दिशा भरकटले गेलेत आणि चेंडूला मात्र केवळ दिली आहे दिशा. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. निश्चितच या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. यावेळेला ओव्हर द पॉइंट. खरं तर चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल धावा मात्र धावफलकावरती. पहिल्या सामन्यामध्ये धावा थोड्याशा कमकुवत आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामुळे त्या धावांचा यशस्वी पाठलाग करत असताना किरवली संघानं या स्पर्धेमध्ये पहिला विजय नोंदवला. तर नक्कीच शिवा गोंधली जर इथे आले असतील तर या, आणि घोट म्हटलं तर नक्कीच ज्यांची उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, सन्माननीय नगरसेवक आदरणीय नितेश शेठ पाटील, ज्यांचं देखील आगमन या व्यासपीठावरती होईल, ज्यांचं देखील कटआउट आपण पाहतोय. तर अनेक भारतीय जनता पार्टी सक्षम नेतृत्व, आमदार चषकामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अनेक नगरसेवक या व्यासपीठावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेत. तर नितेश शेठ पाटील यांचं देखील आगमन होईल. तर बिलकुल नेहमीच सातत्यानं आपल्याला या मुख्य मंचावरती मान्यवरांचं शुभागमन पाहायला मिळते. परंतु तुर्तास जर का पाहिलं तर प्रेक्षकांना ज्या खेळाची अपेक्षा होती, जो सामना खरं तर आतुरतेनं वाट पाहिला जात होता, त्या 2 ताकदवर संघादरम्यानचं हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिलं नाणेफेकीचं युद्ध जिंकलं, परंतु त्यानंतर घेतला गेलेला निर्णय आतापर्यंत काहीसा अंगलट आल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे आणि धावांचा विचार जर केला तर तब्बल 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निलेश मात्र एका षटकारासह आपल्या वैयक्तिक 4 चेंडूंचा सामना करत 9 या धावसंख्येवरती. आणि प्रीतम पाटील सुरुवात कमालीची राहिली आहे. 4 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि तब्बल 13 धावा या इनिंगमध्ये त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेत. खरं तर कुठेतरी एका मोठ्या धावसंख्येकडे
वाटचाल करताना संघ पाहायला मिळतो. यावेळेला वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला, केवळ चेंडूला गाईड केला, सिंगल मध्ये कन्वर्ट करत असताना अंतिम चेंडूवरती स्ट्राईक मात्र आपल्याकडे रिटेन केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14.5च्या सरासरीनं धाव फलकावरती 1 गडी बाद 29 धावा. ही मानवंदना येतोय दमदार षटकार. एकशे 25वा षटकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच एक उत्तुंग फटका, अंतरही होतं, उंचीही होती आणि चेंडू थेट आमच्या मुख्य मंचावरती. यावेळेला त्याहूनही लांब, अगदी त्याच दिशेनं जणू मागील चेंडूचा ऍक्शन रिप्ले पाहतोय की काय. कमालीचा बॉडी बॅलन्स, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. आले तिसरा षटकार. षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक. या पारितोषिकाचा मानकरी ठरणार का? परंतु संघनायक अर्थातच जो निर्णय घेतला होता, खरं तर तो निर्णय काही चांगलं ठरल्याची चिन्ह जरूर या ठिकाणी टेंबोडे संघाचे पाहायला मिळतात. परंतु कमबॅक आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. कमालीचा कमबॅक राहिलं. हे कमबॅक करावं लागेल. 4 चेंडूंमध्ये तब्बल 2 षटकार आलेत. 42 धावा धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार, यातील मात्र शंका नाहीये. आपण नेहमी म्हणतो ना की मोठ्या धावांचा रतीब जर का तुम्हाला उभारायचा असेल तर पहिल्या 2 षटकांमध्ये पाया भक्कम करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 39 धावा धावफलकावर आल्या आणि तिथून खऱ्या अर्थानं या धावांचा पाया रचला गेला. इथे वेग होता परंतु दिशा भरकटली आहेत. अगदी बॅकवर्ड स्क्वेअरले गाडी फाईनच्या मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो. आणखीन एक दमदार चौकार. आपण पाहतोय सुमधुर संगीत. डीजे जीतू म्हटलं तर संगीताचा नजराणा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. यावेळेला चेंज ऑफ पेस होता, स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. खरं तर मागील चेंडूवरती हाच प्रयत्न त्यानं केला परंतु लेग स्टंपच्या थोडीसा बाहेर हा चेंडू होता. एकूण धावसंख्येचा विचार केला, पाण्याची मागणी जस्ट मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ड्रिंक्स ब्रेक एक छोटासा या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक जरूर मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. परंतु 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या त्या 1 गडी बाद 46.
तर दोन्ही टीम सज्ज राहायच्या आहेत. और निसार भी आ चुके हैं. निसार स्वागत है आपका भी. हर्ष भाई आपका भी स्वागत है. जितू आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. खरं तर सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे. 15.33च्या सरासरीनं 3 षटकांमध्ये 46 धावा धावफलकावरती आल्यात. एक मजबूत पायाभरणी मोठ्या धावसंख्येची या ठिकाणी पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळते. आणि याच धावगतीनं जर का धावा धावफलकावरती आल्या तर मात्र आजच्या रजनीतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या ही निश्चितच आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. निलेश मात्रे 9 चेंडू 25 धावा, प्रीतम पाटील 6 चेंडू 15 धावा. आणि याच धावगतीनं जर का धावा आल्या तर 76 ही प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळते. बरेचसे मान्यवर मंडळी या मुख्य मंचावरती या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर प्रत्येक संघ एक स्वप्न उराशी बाळगून कोणत्याही स्पर्धेमध्ये दाखल होतो. काहींची स्वप्न पूर्तीच होतात किंवा स्वप्नपूर्ती पाहायला मिळते, परंतु काही संघांना मात्र थोडंसं निराशेला सामोरं जावं लागतं. यावेळेला बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न, बॉडीचा बॅलन्स कमालीचा पाहिलं, अगदी पडत धडपडत का होईना चेंडूला भिरकावून दिला. फाईनच्या क्षेत्रातून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावां करता. तिला उतरलेली स्पर्धा मानाची, सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची अर्थातच तलोजा नाईट धमाका आमदार चषक 2026च्या माध्यमातून. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. खरं तर सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न मात्र या ठिकाणी निश्चितच उपस्थित केला जाईल. पहिला अवंतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. विनोद भोईर वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठीचं 4थं षटक या ठिकाणी हाताळत आहेत. खरं तर 53 ऑलरेडी धाव फलकावरती आल्या. धावा रोखाव्या लागतील. प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणायचं असेल तर विकेट्स मिळवणं हे नितांत गरजेचं. यावेळेला अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल अटेम्प्ट मध्ये चेंडू गॅदर झाला नाहीये. संधी होती परंतु या संधीचं सोनं करता आलं नाहीये. सिंगल आली आहे. सिंगलनं 54 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. 4थ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. दोनही वेल सेट बॅटर. निलेश मात्रेचं कौतुक करावं लागेल. 9 चेंडूंमध्ये तब्बल 25 धावा, तर प्रीतमही त्याला सुरेख साथ देताना 8 चेंडूंमध्ये तब्बल 22 धावांची त्याने बहारदार खेळी साकारली आहे. यावेळेला थोडंसं दिशा भरकटलेत की काय, होय पंच आमच्या दिशेनं वळतात. इट्स अ वाईड बॉल, अवांतरचा इशारा या ठिकाणी येईल. आणखीन एक अवांतर चेंडू, ही मानसिक दडपण आहे. खरं तर विनोद 4थ्या षटकामध्ये येऊन गोलंदाजी करणं आणि पहिल्या 3 षटकांमध्ये जर का दोनही फलंदाज आक्रमक असतील तर याचबरोबर आमचे अम्मार पटेल यांचं इथे आगमन होतंय. वेलकम अम्मार, स्वागत आहे. आणि त्यांच्या स्वागत मात्र या षटकाराने केलाय, कारण ज्याने लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक लावलाय पहिल्या रात्रीपासून. आणि याचबरोबर इम्तियाजभाई मेटको ब्लॉकचे सन्माननीय इम्तियाजभाई यांचं देखील आगमन होतंय. आणि मुजम्मिल सर 777 आपलं देखील स्वागत आहे. वेलकम. या तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय अगदी स्क्रीनवरती आमच्या सन्माननीय पाहुण्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि हीच तर ओळख राहिली आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला 1 गडी बाद 61 ही धावसंख्या धावफलकावरती. अम्मार साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर प्रत्येक
फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर मानकोली संघानं उभारलेल्या 108 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 61 आल्यात आणि अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि ज्या लयमध्ये निलेश मात्रे फलंदाजी करतायत 310च्या स्ट्राईक रेटनं 10 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावांची नाबाद खेळी या इनिंगमध्ये त्यानं साकारली आहे. गोलंदाज थोडासा मानसिक दडपणाखाली आहे. होय, पहिल्या 3 षटकांमध्ये अवांतर चेंडू पाहायला मिळाले नव्हते, परंतु इथे मात्र गोलंदाजावरती मानसिक दडपण. विनोद भोईर दिशा भरकटतायत आणि धावांचा जर विचार केला तर या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र 62च्या घरात आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावांचा विचार केला तर 62 धावा, एकात मोठा फटका, 100च्या पार धावा धावफलकावरती इथूनही पॉसिबल आहेत. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये, प्रॉपर टायमिंग नाहीये, परंतु सिंगल मात्र धावफलकावरती आल्यात. फलंदाज निलेशचा जर विचार केला तर थोडासा नाखुश आहे, नाराज आहे. अगदी त्यालाही ठाऊक होतं की या चेंडूवरती मोठा फटका येऊ शकला असता, परंतु टाइम प्रॉपर करता आला नाहीये. मी म्हणेन गोलंदाजांचं दैव बलवत्तर होतं. या चेंडूवरती फक्त एकेरी स्वरूपाचे धाव आले. याही वेळेला अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून एखाद्या सुईतून धागा ओवावा त्याप्रमाणे चेंडूवर बाउन्स की 6 धावा अगदी कन्फर्म या ठिकाणी केला जात आहे. होय, पंचांचा इशारा, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. ती परिवर्तन जरूर पाहायला मिळाला. फिंगर्स रोल केल्या थोडासा उशिरा का होईना, परंतु एक डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 69. आणि भागीदारीचा जर विचार केला तर दुसऱ्या विकेटसाठी निलेश मात्रे आणि प्रीतम पाटील 21 चेंडूंमध्ये तब्बल 63 धावांची नाबाद भागीदारी. वन 9191 स्टार ओवे दोन्ही टीम कॅप्टन. तर निश्चितच 4 षटकांचा खेळ इथे संपला. 69 धावा धावफलकावरती आल्या. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये आता कितपत धावा धावफलकावरती उभारला जाणार. खमालीचा 2 वेलसेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निलेश मात्र 11 चेंडू 32 धावा, तर प्रीतम पाटील मात्र 10 चेंडू आणि 28 धावांच्या योगदानासह अजूनही दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 63 धावांची भागीदारी. 28 चेंडूंचा त्यानं सामना केला. 63 महत्त्वपूर्ण धावा त्याने धावफलकावरती उभारल्या आणि इथून मात्र अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज आदित्य भोईर. एक युवा गोलंदाज, खरं तर अनुभवही आहे आणि कलात्मकताही त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट, परंतु अशा परिस्थितीमध्ये तितकं सोपं नाही आहे गोलंदाजी करणं. शेवटचे 6 निर्णायक चेंडू टार्गेट सेट करणारे. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, आडवा बॅट न केलाय प्रहार. इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमारेषेच्या पलीकडे, येईल फ्लॅट बॅटेड षटकार. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक होता आणि कदाचित हेच गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. अगदी पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय. आतापर्यंत 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक 3ऱ्या क्रमांकाचं षटक वगळता प्रत्येक षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. याचा अर्थ दबाव तंत्राचा वापर दोनही फलंदाजांनी केलाय. इथून निलेश नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर पाहायला मिळतील. 13 चेंडूंमध्ये 39 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र 76. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. जर का निलेशला स्ट्राईक मिळाली तर कदाचित आजच्या रजनीमधलं एक वैयक्तिक अर्धशतक आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल.
हो यावेळेला फुलटॉस चेंडू होता, प्रॉपर टायमिंग नाही आहे, चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, इथून दुसरी धाव घेतली जाणार का? डेंजर एंडकडे आहे फलंदाज आणि दुसरी धावही या ठिकाणी कंप्लीट होते आहे. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल की काय, नाट्यमय थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर वेस्ट हाईटसाठी धावा या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांचा हा निर्णय या ठिकाणी जरूर असेल की हा चेंडू बीमर आहे का हे सुरुवातीला तपासलं जाईल आणि त्यानंतर मात्र पंचांचा निर्णय आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तिसरे पंच अर्थातच निर्णय देत आहेत की होय हा नो चेंडू आहे. अगदी धावांचा विचार केला तर आता धावा कितपत असतील, टेंबोडे संघ थोडासा या ठिकाणी जरूर ओव्हर वेस्ट हाईट ऑन चला या ठिकाणी आमची टेक्निकल टीम आहे, आमचे तिसरे पंच देखील आहेत. सुरुवात वेस्ट हाईट पासून आपण पंचांनी या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांनी सांगितलं की ओव्हर वेस्ट हाईटचा हा चेंडू आहे का हे तपासलं गेलं. तिसऱ्या पंचाने या ठिकाणी निश्चितच निर्णय दिला की होय हा चेंडू ओव्हर वेस्ट हाईट आहे. चला ओव्हर वेस्ट हाईट आहे हा चेंडू, हे क्लिअर आहे की ओव्हर वेस्ट हाईट आहे. त्यानंतर ओव्हर थ्रोचा काय रूल आहे? तिसऱ्या पंचांचा हा निर्णय आहे. या ठिकाणी ऑन द लाईन आहेत बॅटर. हॅलो, चला चला चला, जो डिसिजन आहे पंचांचा तो डिसिजन आपण सुरू करा सामना. चला, मोठी स्पर्धा तुम्ही खेळता मित्रांनो. चला, डिसिजन अंपायर आहेत. धावा चला करण, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर चला ओव्हर वेस्ट हाईटचा हा चेंडू होता, पंचांचा हा निर्णय आलाय. टेक्निकल टीम या ठिकाणी बेस्ट पॉसिबल अँगल आपण ऑन स्क्रीन देखील हा निर्णय पाहिला. पंचांच्या निर्णयाचा आपल्याला सन्मान करायचा आहे टेंबोडे संघ. जसं आपण या ठिकाणी सांगितलं की पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. ओव्हर वेस्ट हाईटचा हा चेंडू होता, त्यामुळे नो चेंडू करार केला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जे काही घडलं ते पंच आमच्यापर्यंत माहिती देतील आणि त्यानुसार धावा धावफलकावरती कितपत असतील हेही या ठिकाणी पाहिलं जाईल.
एकदा मैदानाच्या दिशेनं खरं तर गोट संघ इथे जर का आपण विचार केला तर खेळ भावना क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन्स आपण नेहमी म्हणतो आणि इथे खरं तर खेळ भावना ही सर्वाधिक महत्त्वाची असते. हारजीत हा खेळाचा जरी एक भाग असला तरी देखील क्रिकेट हा जेंटलमन्स खेळ म्हणून ओळखला जातो आणि ती खेळ भावना इथे मात्र गोट संघानं दाखवली. मागील चेंडू डेट करार केला गेला, इथे आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि सेद सरळ चेंडू जाऊन विसावला. खरं तर जो मोमेंटम होता तो या मधल्या वेळेमध्ये कुठेतरी ब्रेक झाला असं काहीसं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. कारण जिथे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येत होता घोट संघाचा, हा छोटासा जो ब्रेकमध्ये झाला तिथे मोमेंटम गमावल्याची चिन्ह आपल्याला जरूर पाहायला मिळाली. यावेळेला बैठकी फटका, थोडासा बॉडीचा बॅलन्स बिघडला, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलाय, खमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथून मात्र एकेरी स्वरूपाची धाव ही धावफलकावरती येईल. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 77 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थातच 108 ही सर्वाधिक सांघिक धावसंख्या आपण पाहिली, परंतु आजच्या रजनीतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या हा विक्रम मात्र या संघानं आपल्या नावावरती केला आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, प्रॉपरली टाइम करता आला नाहीये, एलिव्हेशन मिळालं नाहीये, डेंजर एंडकडे आहे फलंदाज, कलेक्शन प्रॉपर नाहीये आणि अंतिम क्षणाला मात्र या ठिकाणी सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. या 2 धावांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलाय 79 धावा धावफलकावरती आणि तब्बल 73 धावांची भागीदारी ही निश्चितच आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू शेवट गोड केला जाणार का? जसा पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, इथे शेवटच्या चेंडूवरही षटकार पाहायला मिळणार का? होय, यावेळेला प्रयत्न चांगले राहिले, क्षेत्ररक्षकही आहे आणि सरळ चेंडू जाऊन आदळतोय. आमच्या ऍडव्हर्टायझिंग बॅनरवरती जिथे लिहिलंय आप सोचिए हम बनाएंगे, शेवटच्या षटकावरती आलेला चेंडूवरती आलेला षटकार आणि या षटकारानं निलेश नाबाद 47 धावांची बहारदार खेळी आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र तब्बल 85 धावा धावफलकावर. एक्क्याण्णव नंबर वाला आमचा साईद शेठ पटेल आला. 91 नंबर वाला आमचा साईद शेठ पटेल आला. 91 नंबर वाला आमचा साईद शेठ पटेल आला. 91 नंबर वाला आमचा साईद शेठ पटेल आला. क्या बात आहे, वाह जब 91 शाहीद शेठ पाटील, शाहीद शेठ पटेल. चला, इम्तियाज भाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मेटको ब्लॉकचे आमचे सन्माननीय इम्तियाज भाई. तर एका बाजूला 9191 स्टार ओबे आणि दुसऱ्या बाजूला शेट्टू 11 तलोजा अम्मार शेठ पटेल ॲज अ कॅप्टन टीम शेट्टू 11 तलोजा आणि दुसऱ्या बाजूला 9191 स्टार ओबे टीम कॅप्टन बिलाल. तर इम्तियाज भाई चलिए, कॉइन काफी लंबा गया है इस टेल कॉल. इस डिसीजन 9191 स्टार ओवेट टीम ऑन द टॉस. तर बिलाल टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग एस शेट्टू 11 तलोजा टीम समोर आहे. तर खूप प्रेक्षक देखील आपण पाहतोय. काय प्रयत्न असतील शेट्टू 11 संघाला कितपर रोखण्याचा प्रयत्न करावा? 40 ते 50 धावापर्यंत करू. आज स्टार ओवे टीम नक्कीच आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल की स्टार ओवेमध्ये आज स्टार प्लेयर तौसिफ पटेल आहे, अकीब डिकू, धीरज मात्रे आहे. क्या बात आहे. चला, चांगला संघ बांधलाय. आमदार चषकाबद्दल काय सांगशील? तर सामना तर चांगलाच आहे आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. अम्मार से बात करेंगे हम. हाँ, अम्मार पटेल. अम्मार, नक्कीच खूप मोठी जिम्मेदारी शेट्टू 11 संघाची तुमच्या खांद्यावरती आलेली आहे. तर नक्कीच टॉस गमावलाय, प्रथम फलंदाजी करायची. किती टार्गेट द्यायला हवा स्टार ओवे संघासमोर? 65-70 रन. तर त्याच्यासाठी नक्कीच कोणत्या अशा फलंदाजांवरती जिम्मेदारी असेल? आहेत आमचे भरपूर बल्लेबाज,
एक शेटू आहे, दुसरा तो फरहान आहे, मी पण आहे. क्या बात आहे. अम्मार नक्कीच आमदार चषक पाहतो आणि तुमचा खूप मोठं योगदान आहे. खरं मित्रांनो, हेच ते आमदार आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजला बाईक आणि त्याचबरोबर प्रत्येक लगातार 3 षटकारांसाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राईज पहिल्या रात्रीपासून तो शेवटच्या रात्रीपर्यंत 3 षटकार आणि 3 विकेटसाठी अम्मारच्या वतीने दिले जाते. तर अम्मार खूप धन्यवाद. तर इथे शेट्टू 11 आणि 9191 स्टार ओवे या 2 संघांमधली पुढची लढत आपण पाहणार आहोत. टॉस जिंकलाय तो 9191 स्टार ओवे टीम. कॅप्टन बिलाल, डिसिजन फिल्डिंग. इथे सामना आपण पाहतोय तो घोट वर्सेस टेंबोडे. चला चलेंगे योगेश मडवी. इनके पास एक जबरदस्त हिंदी मराठी की आवाज. योगेश मडवी. थैंक यू सो मच संदीप जी पाटिल सर. थैंक यू सो मच प्रवीण अर्जुने सर. नमस्कार दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत है. पहले सत्र में 85 बने और 86 रनों का लक्ष्य. मंजिल चाहे कितनी ऊंची की ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. सभी का स्वागत. सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है टेम्बोडे टीम की ओर से एज ओपनर, और दूसरी तरफ गेंदबाजी के लिए तैयार योगेश पाटिल. रफ्तार के सौदागर यॉर्कर किंग. पहले गेंद वाइड के साथ शुरुआत की. अतिरिक्त रन के साथ खाता खोला. मैदान के ऊपर आराध्य स्पोर्ट्स टेम्बोडे टीम. तर प्रत्येक विकेटसाठी युवा समाजसेवक घोडगावचे सर्वेश पाटील यांच्या वतीने 500 रुपये. प्रथम फलंदाजीसाठी देखील त्यांनी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये ठेवले होते. आता विकेटसाठी 500 रुपये आहेत. आमचे चतुर बैलाचे मालक मोहम्मद यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मग स्वागत आहे तुमचं देखील. राहुल गड़गे के साथ निकेश मस्कर सलामी बल्लेबाज मैदान पर पहुंचे. योगेश पाटिल की पहली गेंद वाइट टेस्ट के लिए. डीआरएस चेक करना चाहते हैं तीसरे बार. यस, वाइट बॉल. वाइट के साथ शुरुआत हुई. अतिरिक्त रनों के साथ शुरुआत हुई. 86 रनों का टारगेट मैदान के अंदर है. बड़ा मुकाबला, बड़ा टारगेट मैदान के अंदर है. इस बार हवा में फील्डर गेंद के नीचे पहुंचे. बैक साइड में गेंद को कलेक्ट करना चाहते थे. बल्ला गेंद का सही संपर्क नहीं था. रन बने 2-2 के साथ. राहुल गड़गे का खाता खोल चुका है मैदान के अंदर. टारगेट बड़ी है. 86 रनों का टारगेट. पहले सत्र में भी कहा प्रवीण अर्जुन सर ने कि पहला हाईएस्ट टोटल की बात करेंगे तो 108 रन इस मैदान पर बने. यानी कि इस पिच के ऊपर रन बनते, बस बनाने वाले चाहिए. अच्छे गेंद सामने की तरफ ढकेल दिया. इस बार गेंद जा रही है डीप मिड विकेट की तरफ. 1 रन बना, 1 सिंगल के साथ. रन संख्या 4. पहला ओवर प्रगति पर है. योगेश पाटिल रफ्तार के सौदागर, यॉर्कर किंग जिन्हें कहा जाता है. बड़े बड़े खिलाड़ियों को शांत रखने का काम करते हैं आज भी मैदान के ऊपर. गावदेवी घोट टीम के ये सबसे ताकतवर गेंदबाज. और मैदान पर हमारे मंच के ऊपर हमारे शोभा भाई गोंडली मुकाबला देख रहे हैं. आपका स्वागत है. बढ़िया गेंद. फिर एक बार गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद अंपायर ने इसे वाइड करा दी. लाइन थोड़ी सी खराब है. अतिरिक्त रन इस ओवर में दूसरा अतिरिक्त रन. और 2 रन के साथ बात करेंगे यहां पर. रन संख्या 5 पर पहुंची है. टेम्बोडे बनाम घोट के बीच मुकाबला है दोस्तों. पहले दौर का दूसरा मुकाबला. इस बार सामने की तरफ लॉन्ग ऑन रीजन में फेंक दिया. सीमा रेखा के बाहर पहला शानदार छक्का. और इस समय छक्के के साथ उन्होंने शुरुआत की है. टोटल रन संख्या की बात करेंगे तो 11 रन. इस ओवर की गेंदें कुल मिला के 3 हो चुकी है.
थोड़ी सी महंगी शुरुआत मैदान के ऊपर योगेश पाटिल फिर एक बार तैयार है उनके सामने निकेश मस्कर। ये अच्छी डिलीवरी है, फिर एक बार गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद रफ्तार के साथ निकल चुके विकेट कीपर की दस्तानों में कोई रन नहीं है। रनों की बात करेंगे तो 11 रन बनाने हैं 86। 17.20 की औसत से रन बटोरने। टारगेट हमेशा बड़ी होती है तो आपको कैलकुलेशन क्रिकेट खेलनी होती है। फिर एक बार डॉट, यही खासियत है इस गेंदबाज की, हमेशा ज्यादा गेंदें डॉट फेंकने में कामयाब रहते हैं। 2 अतिरिक्त रन, 2 वाइड गेंदें उन्होंने फेंकी है, 1 छक्का, कुल मिला के 5 गेंदें 11 रन। दरकार है अब एक छक्के की, जो कि 17.20 की टारगेट है प्रति ओवर। आपको कैलकुलेशन क्रिकेट खेलनी पड़ेगी। ये अच्छे शॉट है, ऑफ साइड में फील्डर तैनात है, रन बनेगा 1। सिंगल के साथ रन संख्या पहला ओवर का खेल समाप्त बगैर किसी विकेट के नुकसान पर। 12 रन बने, टारगेट 86 रनों का, यानी कि अभी भी मैदान पर जीतने के लिए अभी भी 74 रनों की आवश्यकता है 24 गेंदों के ऊपर। रन 12 बने, यानी कि अभी भी 74 रनों की आवश्यकता है। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। यह मुकाबला जीतना है तो आपको दिल से बल्लेबाजी करनी पड़ेगी, बड़ी ताकतवर खेल करना पड़ेगा। निकेश मस्कर अभी भी मैदान पर है एज ओपनर। एक विस्फोटक खिलाड़ी के लिए उन्हें जाना जाता है। जरूरत है टीम को बड़े शॉट की। पहले ओवर में केवल 12 रन। ओवर नंबर 2, दूसरी ओवर की पहली गेंद भेज दिया इस बार डीप मिड विकेट में। 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन। शुरुआत अच्छी। यहाँ पर पहले गेंद के ऊपर रोशन सालुंके का स्वागत किया। स्वैग से करेंगे सबका स्वागत। और चौके के साथ रन संख्या पहुंचे इस समय 16 रन के ऊपर। अभी भी बात करेंगे, 70 रन चाहिए आने वाली 23 गेंदों के ऊपर। रख हौसला की वो मंजर भी आएगा, तासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ, ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। मुकाबला अच्छा होगा। फिर एक बार आक्रमण, इस बार सीधे गेंद सीमा रेखा के बाहर और एक शानदार चौका। लगातार आक्रमण। स्वैग से करेंगे सबका स्वागत। ही स्वागत करना पड़ेगा क्योंकि टारगेट है बहुत बड़ी। अच्छी डिलीवरी, इस बार 1 रन प्राप्त किया। लेग बाय के स्वरूप में रन प्राप्त हुए थे। रन संख्या की बात करेंगे तो इस सिंगल के साथ 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं। काफी बड़ी प्रतियोगिता आप देख रहे हैं। तलोजा नाइट धमाका एमएलए ट्रॉफी 2026 का शानदार पर्व, जिसका इंतजार कई सालों से दर्शक कर रहे थे। और आज वो प्रतियोगिता, भारी संख्या में दर्शक मैदान के चारों बाजू में मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं। इस बार मिड विकेट में फील्डर तैनात है, नहीं पहुंच पाएंगे और गेंद निकल चुके हैं बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। इस ओवर का ये तीसरा चौका।
13 रन आए अभी तक। थोड़ा सा महंगा ओवर है, पहले ओवर में केवल 12 रन आए थे। टोटल रन संख्या 25, लॉस ऑफ बगैर किसी विकेट के नुकसान पर अभी भी विकेट नहीं गंवाई है। पहले विकेट के लिए पार्टनरशिप। इस बार आक्रमण, स्टंड एंड डिलीवर, स्टंड एंड डिस्पैच, सीध अगेन लॉन्ग ऑन सी रेखा के बाहर और एक शानदार छक्का राहुल गड़गे के बल्ले से। कितने रन बनाने हैं? 17.20 इस हिसाब से बल्लेबाजी करेंगे तो मुकाबला आप भी जीत सकते हैं। टिम्बोडे टीम की बल्लेबाजी, उनकी ताकत है, आज उस ताकत को दिखाना पड़ेगा मैदान पर। फिर एक बार ऑन साइड में मिड विकेट सीमा रेखा के बाहर राहुल गड़गे के बल्ले से आक्रमण। काफी महंगा ओवर, इस ओवर की बात करेंगे तो 3 चौके 2 छक्के, टोटल 25 रन इस ओवर से आए। और रन संख्या की बात करेंगे तो इस समय 37, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। बल्लेबाजी देखिए ना, कितनी शुरुआत अच्छी हो चुकी है। 5 गेंद में राहुल गड़गे के बल्ले से 19 रन आए। दूसरी तरफ 7 गेंद में निकेश मस्कर ने बनाए 15 रन। टोटल रन संख्या की बात करेंगे तो 37 रन बने। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका। जो शुरुआत गुलशन चाहिए थी वो शुरुआत मैदान पर मिल चुकी है। इसलिए मैंने पहले ही कहा कि टिम्बोडे टीम की बल्लेबाजी उनकी ताकत है और हमेशा ताकत के साथ क्रिकेट खेलते हैं। शुरुआत अच्छी हो चुकी है, 37 रन बने। प्रति ओवर में 17.20 की औसत थी। इस समय बात करेंगे तो तकरीबन 18.50 की औसत से रन बनाए। 20 से भी ज्यादा ऊपर रन खर्च करने वाले गेंदबाज 14वें गेंदबाज रोशन सालुंके थे। यानी कि इससे पहले 13 गेंदबाजों ने वो कारनामा कर चुके हैं। रन संख्या 37 रन। गुड टीम को दरकरार है, एक आध विकेट की तलाश है। और अब आएंगे फिर एक बार सेकंड स्पेल में योगेश पाटिल, यानी कि मुन्ना की पहली गेंद अच्छी थी, गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रही, तेज थी, बल्लेबाज को बीट करती हुई सीधे विकेट कीपर की दस्तानों में। लाख दलदल हो, पांव जमाए रखिए, हाथ खाली सही, ऊपर उठाए रखिए। कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता? बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। अच्छी डिलीवरी, फिर एक बार अच्छी गेंद, विकेटों के पीछे, गेंद को रोकने में कामयाब रहे। रन तो नहीं बन सकता, दबाव बन सकता है, जो कि प्रति गेंद रन नहीं आती है तो दबाव बन सकता है, क्योंकि टारगेट बड़ी इस समय में आपको हर गेंद के ऊपर रन बनाने हैं। जितने गेंदी डॉट आएंगे उतना दबाव बनेगा। रन जीतने के लिए 86। अभी भी बात करेंगे तो यहां से मैदान पर अभी भी टारगेट की बात करेंगे, गेंदे बची 16, 49 की आवश्यकता है। इस बार शॉर्ट लाइन की गेंद, छोटी गेंद की थी, फील्डर पहुंचे मिड विकेट में, पहला करारा झटका। निकेश मस्कर बैक टू द डगआउट। सफलता प्राप्त हुई है योगेश पाटिल को।
जिसकी चर्चा हम कर रहे थे। करण पाटिल बैक टू द डगआउट, लगातार 2 विकेटें मैदान पर प्राप्त किए योगेश पाटिल ने। ओवर में 37 रन बने थे, इस बार हवा में थे। फील्डर नजदीकी कोई नहीं है, जब तक गेंद के ऊपर आए, गेंद को उठाए फेंके, मौका बन सकता है या नहीं, इसे देखना पड़ेगा थर्ड अंपायर को। 1 रन तो पूरा हुआ, दूसरे के लिए पलटे थे और अब चेक करेंगे तीसरे अंपायर। इम्तियाज भाई और मुजम्मिल पटेल साहब, काफ़ी बेहतरीन योगदान है इन दोनों अतिथि मेहमानों का इस टूर्नामेंट के लिए। काफ़ी, क्योंकि तलोजा की यही एक तो खासियत है, OUT दूसरे के लिए दौड़े थे, रन आउट हुए और ये तीसरा झटका लगा इसी ओवर में। और रन संख्या की बात करेंगे तो 38 रन बने, अब 48 रन अभी भी बनाने 12 गेंदों के ऊपर। अंकित, हाँ ये देख सकते हैं योगेश स्क्रीन के ऊपर जिन्हें हम देख रहे हैं, बिल्कुल मेटको ब्लॉक के ओनर सम्माननीय इम्तियाज भाई पटेल, इनकी ओर से इस टूर्नामेंट के लिए तकरीबन 50,000 रुपये का डोनेशन पुरस्कृत किया गया है। और साथ ही साथ हमारे मुजम्मिल पटेल जो गोल्डन स्टोन के ओनर हैं, मुजम्मिल पटेल साहब की तरफ से 20,000 रुपये का डोनेशन इस टूर्नामेंट को पेश किया है। मुजम्मिल साहब, इम्तियाज साहब, आपका शुक्रिया अदा करते हैं, क्योंकि ये प्यार है आपका इस टूर्नामेंट के ऊपर का, ये प्यार है आपका इन आयोजनकर्ताओं के ऊपर का। और बिल्कुल इम्तियाज भाई और मुजम्मिल भाई, आपका फिर से एक बार तमाम दर्शकों की ओर से हम शुक्रिया अदा करते हैं। और ये देखिए स्वागत किया पहले गेंद के ऊपर, गेंद सीमा रेखा के बाद 6 रन। अभी भी 42 रन की आवश्यकता है मैदान पर। 3 छक्के लगातार इस बल्लेबाज ने दागे मैदान पर। निकेश राहुल गढ़गे के बल्ले से 3 छक्के देखने मिले लगातार। पिछले 2 छक्के इस ओवर में, एक और छक्का। रन संख्या की बात करेंगे तो 46 रन बने। अभी भी जीत की बात करेंगे तो अब 40 रन बनाने, गेंदें बची है 10 में 40। फिर एक बार हवा में, इस बार 1 2 3 4 खिलाड़ी और विकेट कीपर ने कैच क्लब का रोशन सालुंके, वेल डन। Fessel Roofing Solution. Buildings, सब कुछ एक ही जगह। Fessel Roofing Solution. अच्छा, बिल्कुल, आप सोचिए हम बनाएंगे।
रन संख्या की बात करेंगे तो इस समय 46 रन बने। जीतने के लिए अभी भी 40 9 गेंदों में चाहिए। मैंने पिछली बार भी कहा कि 9 गेंदे अभी भी 40 रन बन सकते क्रिकेट में। आइए, आपका स्वागत है जिलानी भाई, क्रिकेट के शौकीन है, क्रिकेट के बड़े हमदर्दी है और आपका स्वागत है। जीतने के लिए 40 चाहिए। अभी भी मैदान पर 9 गेंदें बची है। दोनों ताकतवर टीमें मैदान पर 86 रनों का टारगेट है और इस समय 46 बने, अभी भी 40 चाहिए। अच्छी डिलीवरी, फिर एक बार बैक टू द बॉलर, कोई रन नहीं है, दबाव बन चुका है। आप जीतने के लिए रन 8 गेंदे और 40 रन चाहिए। 6 छक्के दागने पड़ेंगे शायद यहां पर इस मुकाबले में, तो जाकर यह मुकाबला बन सकता है। प्रीतम पाटिल देखिए अच्छे गेंदबाज है। ओह, व्हाइट का इशारा अंपायर द्वारा एक अतिरिक्त रन, 47 रन बने। जीतने के लिए अभी भी चाहिए यहां पर 39 रन 8 गेंदों के ऊपर। ये नहीं कि क्रिकेट में बनते नहीं, क्रिकेट में हमेशा सोच बड़ी होनी चाहिए। जीतने के लिए 8 गेंद में 39 रनों की आवश्यकता है। सिंगल डबल से तो आप मुकाबला नहीं जीत सकते क्योंकि टारगेट अब बड़ा बन चुका है। 38 रन बनाने 7 गेंदों के ऊपर। सात गेंदे 38 रन की आवश्यकता है। इस ओवर की अंतिम गेंद करेंगे प्रीतम पाटिल। अच्छी गेंद थी, सामने की तरफ ढकेल दिया, 1 रन पूरा किया, डबल की कोशिश में है, यहां दूसरा रन बन सकता है। और अंतिम ओवर में 6 छक्के, 6 गेंदे 36 रन। देख सकते हैं 6 में 36, काफी बड़ा योगदान है इस टूर्नामेंट के लिए। SM हाईटेक के हमारे सम्माननीय शमशुद्दीन भाई, जिनकी ओर से वो भी आए थे पहली रात में। शमशुद्दीन भाई का आगमन हुआ था, जवाद शेठ पटेल जिनके प्यार की खातिर और तलोजा का प्यार लेकर उन्हें यहाँ पर आया था, और उनकी ओर से फर्स्ट प्राइज इस टूर्नामेंट का 2 लाख रुपया है, वो हमारे SM हाईटेक के सम्माननीय शमशुद्दीन भाई की तरफ से पेश किया है। तो बिल्कुल उनका आगमन, ये देख सकते हैं स्क्रीन के ऊपर उनका एक कटआउट, जिस तरह से काफ़ी बड़े बिल्डर्स एंड डेवलपर्स है और काफ़ी बड़े बड़े टावर उन्होंने खड़े किए हैं इस पूरे खारगर नगरी में, आउट ऑफ कंट्री हैं बहुत। इंडिया में ऐसे प्रोजेक्ट उनके SM हाईटेक के हम देख रहे हैं, जिसमें शमशुद्दीन भाई का बड़ा योगदान 2 लाख का इस टूर्नामेंट के लिए डोनेशन उन्होंने पुरस्कृत किया है। जहाँ टूर्नामेंट बहुत बड़ी है, इतना बड़ा योगदान भी सभी का है, इसलिए सभी का हम स्वागत करेंगे। तलोजा नाइट धमाका, बहुत सालों का इंतजार अब खत्म हो चुका है और ये बड़ी ट्रॉफी फिर एक बार तलोजा के सरजमी के मैदान पर अब देख रहे हैं। अच्छी गेंद सामने की तरफ खेलना चाहते थे, इस बार गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, फील्डर बीट हुए, गेंद सीमा रेखा के बाद 4 रन, मगर अब 4 से नहीं बल्कि 6 से काम बनेगा। जी हाँ बिल्कुल, पहले गांव नहीं, पहले हमारा ग्राउंड बहुत बड़ा था। तलोजा ग्राउंड जब भी टूर्नामेंट होती थी तो जगह नहीं बचती थी। आक्रमण, इस बार फील्डर तैनात है लॉन्ग ऑफ रीजन में, रन तो यहां पर बना 4 रन गए, शायद चौके से कम नहीं बनेगा, इसलिए मैंने कहा था कि अब यह मुकाबला एक तरफा बन चुका। गाउदेवी घोट टीम जिन्होंने पहला सत्र में 85 रन बनाए थे, शानदार पारी खेली थी। पहले सत्र की बात करेंगे तो नीलेश मात्रे जिन्होंने 47 रनों की पारी खेली, प्रीतम पाटिल ने भी 29 रन की पारी खेली थी। अच्छी शुरुआत की थी मैदान के अंदर। पहले गेंद में छक्के के साथ रोशन सालुंके ने वो आउट होने के बाद दोनों की पार्टनरशिप बहुत बड़ी देखने मिली और 85 रन बने और यह मुकाबला एक तरफा बन चुका है गाउदेवी घोट टीम के पक्ष में। शुरुआत अच्छी की थी, 2 ओवर में 37 रन बने थे, लगा था कि यह मुकाबला ताकतवर जरूर बनेगा, मगर जब तीसरे ओवर में मुन्ना आए, उन्होंने पूरी तरह से मुकाबले का रुख बदला और उसके बाद प्रीतम पाटिल ने अच्छी गेंदबाजी की। अंतिम ओवर मुकाबला एक तरफा है,
दर्शक मुकाबला देख रहे हैं। जब भी एक तरफा मुकाबला होता है दर्शक थोड़े से शांत बैठे हैं, मगर कहीं मत जाना क्योंकि अगला मुकाबला बिग फाइट है। एक तरफ है 9191 स्टार 11 ओवे बनाम शेट्टू 11 तलोजा के बीच एक बिग फाइट मुकाबला रहेगा। अच्छी गेंद, केवल औपचारिकता इस मुकाबले में। मुकाबला एक तरफा है, दर्शकों की संख्या आज भी बहुत बढ़िया है और तलोजा नाइट होती है तो दर्शकों का मेला ही लगता है। चौथे रात का यह मुकाबला आप देख रहे हैं मैदान पर। दूसरा मुकाबला, इसके बाद तीसरा मुकाबला होगा। पहले राउंड का तीसरा मुकाबला दर्शक देखेंगे। अच्छी डिलीवरी फिर एक बार डॉट के साथ यह मुकाबला समाप्त हुआ। 59 रन बनाए टेम्बोडे टीम ने और यह मुकाबला मैदान पर जीता है गांवदेवी घोट टीम। कांग्रेचुलेशन, हार्ड लक टीम आराध्या स्पोर्ट्स टेम्बोडे। तो राहुल गढ़ आइए, आपके लिए 3 चौकों के लिए 2000 का इनाम है और इस मुकाबले के हीरो जिन्होंने 47 रन